धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात. गेली 3 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकतोय, पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत आणि चर्चेमध्ये असणारा आवाज अर्थात किरण मस्कर सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. चला टीम सागाव, आपण टॉस जिंकलेला आहे. आपण क्षेत्ररक्षण लगोलग लावून घ्या. टीम नागभूमी शिराळा या टीमला विनंती आहे की आपली प्रारंभिक जोडी पाठवा. दोन्ही संघांना विनंती आहे की आपले अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा, ही विनंती आहे. निश्चित आतापर्यंत आपण आढावा घेतला कोणकोणते संघ पुढे गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आवर्जून किरण सरांनी उल्लेख केला की पहिल्या दिवसामध्ये पंचायत समिती गट मांगले हा संघ पुढे गेलाय. त्यानंतर पंचायत समिती गट वाठेगाव हा संघ दुसऱ्या दिवशी पुढे गेलाय आणि कालच्या दिवसामध्ये पंचायत समिती गट कंदूर हा अंतिम सामना जिंकून पुढे गेलेला आहे. परंतु या स्पर्धेमध्ये बरेचसे कॅचेस झालेले आहेत, बरेचसे रेकॉर्ड झालेले आहेत. त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. आमदार चषक 2024 म्हटलं की विजय डफळेवाडी यांनी जो झेल पकडला होता तो आजही डोळ्यासमोर आला की जॉन्टी रोड्स यांची आठवण होते. त्यानंतर अक्षय पानसरे असतील, आपल्याच फलुत्रूमध्ये कमालीचा झेल पकडला होता. अमर असतील, राहुल पावले, इंद्रजित, प्रमय आणि सूरज काल जो ज्यांनी झेल पकडला. त्यानंतर मेडॉन ओव्हर जर पाहिलं निर्धाव षटक तर अक्षय पानसरे आहे, हॅट्रिक सनी सरापले आहेत आणि 3 चौकार संकेत लायकर आहेत. तर एका बाजूला विजय पावले यांनी एक निर्धाव षटक टाकलं, 2 गडी बाद केले. प्रियांक पायमल यांनी काल हॅट्रिक टिपली. म्हणजे हा जो काय खेळ रंगला ना तो जबरदस्त होता. आणि पहिलं अर्धशतक आलं दीपक कांबळे वाकुर्डे यांनी पहिलं अर्धशतक झळकवलं आणि किंबहुना 18 बॉल 51 धावांचा झुंजार खेळ काल त्यांनी केला. म्हणजे या सर्व काही गोष्टी आहेत ना या स्पर्धेला रंजक करतायत. आतापर्यंतचा आपण आढावा घेतला. चला 12वा खेळाडू पाठवा, दोन्ही संघांना विनंती आहे. टीम सागाव, आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा, कारण खेळाडूंचा नामोल्लेख होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आपण आमदार चषक 2024 खेळत आहोत. शिराळा व वाळवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारा हा आमदार चषक, हा करंडक आपण 4थ्या दिवशी आता अनुभवत आहोत. कार्यसम्राट आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा अर्थात आमदार चषक 2024 आजच्या 4थ्या दिवसाला सुरुवात होते. वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा, संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेट सर्णकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो शिराळा व वाळवा टेनिस बॉल क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये आमदार चषकामध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि जे प्रेक्षक आम्हाला ओम साई MTC live.in च्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत त्या सर्व प्रेक्षक राजांचं सहर्ष स्वागत. चला सागाव टीम, आपला अतिरिक्त खेळाडू आपण पाठवा, ही विनंती आहे. टीम सागाव, आपल्याला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आपला अतिरिक्त खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असला पाहिजे. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरलेली आहे टीम नागभूमी शिराळा टीमची. काल जर आपण पाहिलं तर 93 षटकार लागलेले आहेत. म्हणजे आज हा आकडा 100 पार करेल यात मात्र दुमतच नसलं पाहिजे. येणाऱ्या कालावधीमध्ये याच्याबद्दल आपण चर्चा करूया. आणि 98 चौकार लागलेले आहेत. एका बाजूला प्रारंभिक जोडीमध्ये सूरज आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे नागभूमी शिराळा टीम कडून. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर अभिजित तयार. पहिला बॉल पडतोय. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. पंचांचा ग्रिल सिग्नल येतोय. मॅचला होते सुरुवात. 10:02 पहिला बॉल पडतोय. गणपती बाप्पा, पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर उसळतोय. पंचांकडे दात मागितली. या बॉलची धाकता बाप, बॉल थोडासा पाठी ओढला, बॉलला अधिकची उसळी प्रदान केली आणि बॉल प्रेक्षकाच्या हातामध्ये सिरवला. हा पहिला बॉल अभिजित यांचा जबरदस्त होता. पंचांकडे हलकीशी अपील केली. डॉट बॉल पहिला आलाय. फलंदाज सूरज तयार. बॅकफुटचा पंच, बॉल डीप कव्हर सीमारेषेच्या दिशेने निघालाय. आणि हो, आमदार चषकातला 99वा चौकार आलाय आणि ठोकलाय फलंदाज सूरज यांनी.
विराज आलेले आहेत मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी. एका बाजूला विशाल विराज ही जोडी. अभिजित यांचा बॉल क्रमांक 5. हा एक ओव्हर टप्प्याचा बॉल. एखादी विकेट तुम्हाला मिळते काय, त्यानंतर तुमचं मनोबल वाढतं काय, याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. ज्या प्रकारे अभिजित यांनी गोलंदाजी केले, एक जर बॉल तुम्ही वगळला ना तर बाकीची गोलंदाजी फार चांगली आहे. डॉट बॉलचा रेशो जर तुम्ही पाहिला तर 2 आहे, किंबहुना एक चौकार आहे, एक विकेट आहे, एक सिंगल आहे. म्हणजे डॉट बॉलचा रेशो या ओव्हरमध्ये अधिकचा आहे. अंतिम बॉल शेष. स्ट्राईक रेंजला फलंदाज विशाल तयार. पहिल्यांदा स्ट्राईक करतील. एका बाजूला विराज यांच्या बॅटमधून एक धाव आली आहे. हाही बॉल खेळलाय चांगल्या प्रकारे. क्षेत्ररक्षक आहेत, एका हातामध्ये बॉल अडवत आहे आणि या बॉलच्या पाठीमागे पंचांकडे पुन्हा एकदा दात मागितली आहे. पंचांनी पाहिलं विश्वास कमी, दात फेटाळली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. एका षटकाच्या अखेरीस धावफलकावरती आहे 6 धावा. विशाल यांचा प्रयत्न हा बॉल खेळण्याचा. डाव्या स्टीवरती असणारा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळला. क्षेत्ररक्षकाने एका हातामध्ये बॉल अडवला आणि लगेच त्याची फेकी केली. तोपर्यंत फलंदाज विशाल सहजरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती आहे 6 धावा, 1 गडी बाद. तुम्ही पाहताय, अनुभवताय आमदार चषक 2024. टॉस जिंकला होता टीम सागाव पंचायत समिती गटाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम नागभूमी शिराळा या टीमला. ओव्हर नंबर 2 साठी अमोल पाटील जे सागावचे आहेत. ओव्हर नंबर 2 साठी अमोल पाटील आलेले आहेत. पहिलं षटक 6 धावांचं राहिलं, परंतु ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेचं षटक संपलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हात खोलण्याचा प्रयत्न टीम नागभूमी शिराळा या टीमने केला, परंतु एकच चौकार मिळाला आणि आक्रमक फलंदाज सूरज माघारी गेला. हा एक मोठा धक्का होता, परंतु आता या फलंदाजांना डाव सावरावा लागेल. एका बाजूला विराज क्षमता आहे, त्यांच्याकडे चांगली बॅटिंग करू शकतात. विशाल अनुभव त्यांच्याकडे चांगला आहे. एका बाजूला ओव्हर नंबर 2 साठी अमोल पाटील. पॉवर प्लेचं षटक संपलंय. खुलं क्षेत्ररक्षण आहे. विवरचना क्षेत्ररक्षणाची डीप मिड विकेट, सी कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप कव्हर. फुलटॉस बॉल कव्हर्सला झेल देऊन बसलेत. फुलटॉस बॉलचा आस्वाद घेऊ शकले नाहीयेत विशाल. जातील माघारी. निश्चित आपल्या फटक्यावरती थोडेसे नाखुश असतील, कारण फुलटॉस बॉल म्हटलं की तुम्ही मैदानाच्या कोणत्याही बाजूला वळवू शकता आणि क्षेत्र निवडलं होतं एक्स्ट्रा कव्हरला, परंतु कव्हर्सला क्लिअर करू शकले नाही आणि आपली झेल देऊन बसले आणि चांगला झेल पकडलाय. यावेळेला पहा फटका फसला आणि एक चांगला झेल पकडला दीपक यांनी. धक्का क्रमांक 2 लागलाय 6 या आकड्यावरती. एका बाजूला आता टीम नागभूमी शिराळा या टीमने झटपट 2 गडी गमावलेले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती सौरभ आलेले आहेत. एका बाजूला मधल्या फळीमध्ये सौरभ यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, सोबत विराज आहेत, परंतु एका बाजूला अमोल पाटील यांचा दमदार मारा. या मारेला प्रत्युत्तर द्यायचं आहे. निश्चित काल जर आपण पाहिलं तर पावसाच्या काही हलक्या सरी मैदानावरती पडून गेलेल्या आहेत, त्यामुळे कुठेतरी मैदानावरती ओलावा आहे. हळूहळू ओलावा सुकत जाईल, बॉल चांगल्या प्रकारे ट्रॅव्हल होईल. परंतु या सर्व अडचणीतून मार्ग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये काढावा लागेल. यावेळेला बॉल आला, त्याला फक्त दिशा दिली, संयम ठेवला आता टीम बॅटिंग करताना नागभूमी शिराळा या टीमने. आणि ज्याची आपण चर्चा करतोय ना की जो ओलावा आहे तो निश्चित बॉलला येणार आहे आणि त्याच्यामुळे स्ट्रोक खेळताना किंवा बॉल हाताळताना बऱ्याचशा अडचणी फलंदाजांना किंवा गोलंदाजांना येतील खऱ्या, परंतु याच्यातूनही त्यांना चांगला खेळ करावा लागेल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. प्रत्येक ओव्हरसाठी फक्त 5 मिनिटं आणि एका डावासाठी फक्त 20 मिनिटं हा निर्धारित वेळ प्रत्येक डावाला आहे. संपूर्ण सामना 40 मिनिटांमध्ये आपल्याला संपवायचा आहे. गोलंदाज अमोल पाटील पुन्हा तयार. बॉल क्रमांक 3 घेऊन. फुलटॉस बॉल. याच्यावरती पंचांनी कळवले की हा वाईट बॉल आहे, दिशा आहे खराब, अतिरिक्त धाबेमध्ये भर पडेल. डाव्या स्ट्रीच्या बाहेर जाणारा हा बॉल, वेग वाढवला होता परंतु दिशा खराब आहे असं पंचांनी कळवलं. सुनील पाटील सर आणि वैभव नलावडे सर ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये कामगिरी पार पाडत आहेत. कोल्हापूरचे नामवंत पंच आहेत MCA चे. एका बाजूला आपण चर्चा करतोय ना की आज जे संघ खेळणार आहेत, नागभूमी शिराळा आज खेळतोय, सागाव पंचायत समिती गट खेळतोय, यानंतर पाचुंबरी पंचायत समिती गट, कासेगाव पंचायत समिती गट खेळणार आहे, कोकरूड पंचायत समिती गट. हे 5 संघ आज खेळत आहेत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 15 संघ खेळलेले आहेत. बॉलर तयार.
पुढील बॉल प्रगतीपथावरती. अमोल पाटील पुन्हा तयार. विराजांनी हा फटका समोर खेळलाय, ताकदीचा वापर केला होता, एकच सिंगल धाव येते. आता विराज आणि सौरभ यांनी स्वतःवरती संयम ठेवलेला आहे, कारण दोन्ही फलंदाज देखील जाणतात की आता कुठेतरी एका चांगल्या पार्टनरशिपची गरज टीमला आहे आणि जी विकेटची पतझड आहे ना ती त्यांनी थांबवलेली आहे. एका बाजूला सौरभ बॅटिंग करतात, एका बॉलच्या पाठीमागे एक, विराज बॅटिंग करतायत 2 बॉलच्या पाठीमागे 2. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती. सौरभ तयार. बॉल येऊ दिला पायांवरती, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज एक धाव रोखू शकले नाहीयेत. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. या ओव्हरमध्ये वेगळ्या रणनीतीने नागभूमी शिराळा संघ खेळतोय, कारण ज्या अर्थी आपण या अगोदर देखील चर्चा केली की या ओव्हरमध्ये नागभूमी शिराळा या टीमने आक्रमण केलं नाही, आक्रमण थांबवलंय आणि स्वतःवरती फलंदाजांनी संयम ठेवलाय. हो, फलंदाजांना देखील थोडा वेळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत करावा लागेल आणि त्यानंतर हात खोलावे लागतील. म्हणजे आपण याचा आढावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडून अनेक वेळा घेतो, परंतु हे मर्यादित षटकांचं क्रिकेट आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता एखाद्या फटक्याच्या पाठीमागे किती महत्वाची आहे ना. एक सिंगल धाव येईल. आपण कमी ओव्हरच्या क्रिकेटबद्दल चर्चा करतोय की तुम्हाला सेट होण्यासाठी 1 ते 2 बॉल फार पुरेसे असतात. तुम्ही अधिकचे बॉल कमी ओव्हरच्या क्रिकेटमध्ये घेऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 ओव्हर 20 ओव्हर असतात. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. याही बॉलच्या पाठीमागे आणखीन एक सिंगल धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 12 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आहे 12. म्हणजे जी सरासरी आहे प्रति ओव्हरच्या पाठीमागे बॅटिंग करताना ती 6ची आहे. यानंतर सामना आपण अनाऊन्स करतोय तुम्हाला. पंचायत समिती गट पाचुंबरी आणि पंचायत समिती गट कासेगाव. आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. हा दुसरा सामना आहे. ओव्हर नंबर 3 साठी आता टीम सागाव पंचायत समिती गटाकडून सूरज अलुगडे ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. एका बाजूला आता या ओव्हरमध्ये टीम नागभूमी शिराळा या टीमला रणनीती बदलावी लागेल, धावसंख्येचं प्रलोभन ठेवावं लागेल, कारण आतापर्यंत या टीमने 12 बॉलच्या पाठीमागे 12च बनवलेले आहेत. हे जे षटक आहे ना हे फार महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. सौरभ तयार. निश्चित खेळपट्टीच्या पाठीमागे जर बॉलचा टप्पा पडला तर तो डेड बॉल आहे असं पंचांनी कळवलंय आणि हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. एका बाजूला दोन्ही फलंदाज खेळपट्टीच्या मधोमध आलेले आहेत, चर्चा करतील आणि निर्णय निश्चित घेतील की इथून पुढची रणनीती कशा प्रकारची असेल. कारण एखादा सल्ला जो असतो ना हा चावीसारखा देखील असू शकतो. यावेळेला सरळ बॅटचं आक्रमण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 100वा चौकार आमदार चषकामधला कुणी मारलाय तर ते नाव आहे सौरभ, टीम आहे नागभूमी शिराळा. 100वा चौकार आमदार चषकामधला आलाय. सौरभ यांच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त टोला. क्रिकेटचा एक पुस्तकी फटका सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावींसाठी सीमारेषा चिरतोय. क्षेत्ररक्षक आले परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकलेले नाहीयेत. धावांसाठी धावाधाव केली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे आपण 2 धावा अंकित करूया. धावसंख्येचा वेग आता वाढत चाललाय. 18 ओव्हर नंबर 3 मध्ये टीम नागभूमी शिराळा वेगळ्या रणनीतीने खेळत आहे. 2 षटकांचा खेळ जो होता ना तो एका बाजूला सागाव पंचायत समिती गटाचा आपण पाहिला, परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेलगत 2 बॉलचं संरक्षण करण्यासाठी. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. एक चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये उभी राहिलेली आहे. एक लाभदायक गोष्ट आहे टीम नागभूमी शिराळा या टीमसाठी. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही फलंदाज आक्रमणासाठी ओळखले जातात आणि आज तो त्यांना खेळ करावा लागेल. एका बाजूला स्ट्रायकर एंडला आता विराज तयार होतील. 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा त्यांनी कुटलेल्या आहेत. त्यांची बॅट थोडीशी शांत आहे या मॅच मध्ये. एका बाजूला सौरभ यांची बॅट तळपली आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 10 धावा त्यांनी कुटल्यात. पार्टनरशिप 8 बॉल मध्ये 13ची आहे. वळवण्याचा प्रयत्न डीपी स्क्वेअर लेगला. संरक्षण नाहीये. बॉल सीमारेषा चिरेल का पंच काय सांगतील. आणि हो या बॉल वरती मोहर लागली आहे 4 धावांची. धावसंख्या वाढवणारा आलाय
नागभूमी शिराळा टीम साठी चौकार। आता विराज देखील आक्रमण करतायत। भाई अभी ये भी कहा पीछे रहने वाले। विराज यांनी आक्रमण केले। टप्पा पडल्यानंतर अंगावरती छोट्या उसळीचा बॉल पाठवलाय डीपी स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे 4 धावेंसाठी। धावसंख्येचा वेग ओव्हर नंबर 3 मध्ये वाढला। 23 वरती 2 अशी स्थिती आहे। पुल करण्याचा प्रयत्न, लांबी थोडीशी कमी पडली आहे। क्षेत्ररक्षक आहे 2, बॉलला संरक्षण देतील। बॉलचा अंदाज योग्य बांधला। क्षेत्ररक्षक झेलसाठी गेले नाही तर बॉलला संरक्षण दिलं आणि बॉल थांबवला आणि बॉल टाकला। तत्पूर्वी काही धावा स्कोअरबोर्ड वरती येत आहेत। एक आले 24 वरती 2। आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे ओव्हर नंबर 3 चा। चला टॉस साठी रिपोर्टिंग करा। पाचुंबरी पंचायत समिती गट आणि कासेगाव पंचायत समिती गट आपल्यामध्ये दुसरा सामना होतोय आजच्या 4थ्या दिवसातला। नजर रोखून धरली या बॉलच्या पाठीमागे फलंदाज सौरभ यांनी आणि पंचांनी कळवलंय की हा वाईट बॉल आहे। अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडते। एका बाजूला सुनील पाटील सर आहेत, एक वेगळी शैली वाईट बॉल त्यांनी येथे दिलेला आहे। मग पंचांबद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो ना त्यावेळेस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेचसे पंच होऊन गेले ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली। पंचांनी कळवलेलं आहे की हा वाईट बॉल आणि सुनील पाटील सर बोलले ना की त्यांच्या हातांच्या बोटांची हालचाल जर तुम्ही बघितली ना तर वाईट बॉल देण्याची एक वेगळी आहे। तुम्ही बिल्ली यांना पाहिलं असेल, फलंदाजाला आउट दिलं, हाताचं बोट वाकवलं। क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल धाव मिळेल का? हो मिळालेली आहे। धावफलकावरती जाऊया। 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आहेत धावा त्या 27 आणि पार्टनरशिप जी आहे ना त्याच्याबद्दल आपण चर्चा करू। एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 101 चौकार लागलेले आहेत आणि 93 षटकार लागलेले आहेत। सागावने टॉस जिंकला होता, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। बॅटिंगसाठी टीम नागभूमी शिराळा टीमला आमंत्रित केलं। 27 बनवलेले आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। आपण चर्चा करतोय ना की बिली बावडेन यांच्याबद्दल। मित्रांनो बिली यांनी जो षटकार दिला दोन्ही हाताची बोटं वाकवली षटकार दिला। मित्रांनो हे त्यांची स्टाईल होती का? तर नाही। 1993 साली कार ऍक्सिडेंट मध्ये त्यांच्या हाताला इंजुरी झाली। राहू मेटाइट R3 रेस्टिज नावाची इंजुरी त्यांच्या हाताला झाली आणि जेव्हा जेव्हा मात्र त्यांनी फलंदाजाला आउट दिलं त्यावेळेस मात्र ते बोट सरळ होत नव्हतं आणि ती स्टाईल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होऊन बसली आणि ज्याचा तुम्ही आम्ही सर्वांनी आस्वाद घेतला। षटकार गेला, दोन्ही हाताची बोटं वाकवली कारण एका हाताचं बोट सरळ होत नव्हतं। ही स्टाईल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झाली आणि त्यानंतर तुम्ही आम्ही ती स्टाईल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिली। ते बिली बावडेन होते ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट चांगलं खेळलं। पंचांची भूमिका त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली राहिली, याच्याबद्दल चर्चा करूया। परंतु ओव्हर नंबर 4 साठी अमर तयार। यावेळेला हा फटका चांगला आहे परंतु बॉल जाईल किती धावांसाठी? तर 2 धावेंसाठी चाललेला आहे बॉल। धावफलकावरती आपण पुन्हा एकदा जाऊया कारण धावफलक आता वाढत चाललेला। 29 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आहे। एका बाजूला सौरभ, विराजने डाव सांभाळलाय, खास करून 8 बॉल 13चा खेळ सौरभने केलाय। विराज 5 बॉलच्या पाठीमागे 8। अमर पुन्हा तयार आणि हाई बॉल नो बॉल आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव अशा 2 धावा। आता फ्री हिटचा बॉल आहे आणि यानंतर आता फलंदाजाला मूव आहे। पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेचसे असे गोलंदाज होऊन गेले ना ज्यांनी कधी नो बॉल टाकला नाही। पाकिस्तानचे तुम्ही इम्रान खान घ्या, 22,000पेक्षा अधिक बॉल टाकले परंतु कधी नो बॉल टाकला नाही। कपिल देव यांच्याबद्दल चर्चा करूया। स्विंग करण्याचा प्रयत्न परंतु एकही धाव नाहीये। 38,940 बॉल कपिल देव यांनी एक दिवसीय क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेटमध्ये हाताळले परंतु हा प्रश्न जर तुम्ही कधी गुगलला विचारला ना तर गुगल कधीच सांगत नाही। परंतु कपिल देव यांनी एक नो बॉल हाताळलेला आहे। बॅकफुटचा पंच क्षेत्ररक्षक येतील, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील। एका बाजूला डाव सांभाळताना धावसंख्येचा वेग हळूहळू वाढत चाललाय परंतु एका बाजूला आता टीम पंचायत समिती गट सागावला आणखीन एका विकेटची गरज आहे। अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये कमी धावा खर्च कराव्या लागतील। अमर पुन्हा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, पुल केलाय आणि तो आहे पॉवरफुल गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन स्ट्रोक आलाय फलंदाज विराजांच्या बॅट मधून। एक आसमानी टोला आकाशाला गवसणी घालत बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी।
या बॉलची उडान, 6चा लगान, विराजांच्या बॅट मधून एक अफलातून टोला षटकार. नागभूमी शिराळा फलंदाज विराज आज मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय आणि मला वाटते आजच्या दिवसातला पहिला षटकार कोणी मारलाय तर ते नाव आहे नागभूमी शिराळा टीमचं विराज. आतापर्यंत विराज यांनी संत गतीने खेळ केला होता, परंतु आता आक्रमण केलंय. एका बाजूला आपण चर्चा केली की 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 39 वरती 2 अशी स्थिती आहे. सुरुवातीच्या 2 षटकांचा खेळ आपण कौतुक केलं होतं पंचायत समिती गट सागावचं, परंतु आता या 2 षटकांमध्ये नागभूमी शिराळा टीमने गिअर तर बदलला आणि ज्या प्रकारे धावसंख्येचा वेग वाढवला, विकेटची पतझड थांबवली. फुलटॉस बॉल जागेवरतूनच खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत आणि अखेरकार विकेटचं पतन होईल आणि अखेरकार 3री विकेट मिळाली आहे टीम सागाव पंचायत समिती गटाला. विराज जातील माघारी. चांगला खेळ ज्यांनी केला, महत्वाचा षटकार त्यांनी ठोकला आजच्या दिवसातला आणि संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेले आहेत. हा लोअर फुल टॉस आणि त्याच्यावरती पायांचा वापर करत पुढे आले होते, परंतु बॅटचा फेस जास्तीचा ओपन झाला, बॉल हवेत उभा राहिला. बाकीचं काम क्षेत्ररक्षकांनी केलं. चला टीम पाचुंबरी आणि टीम कासेगाव, आपल्या शेवटचा कॉल, शेवटचा आवाज. आपण टॉस साठी या. चला पाचुंबरी पंचायत समिती गट आणि कासेगाव पंचायत समिती गट, आपण आलात का? आपला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रत्येक नियमाचं पालन आपण काटेकोरपणे करतोय. शेवटचा बॉल या षटकातील. क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेलगत. बॉल अडवतील, टाकतील. 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकलेले नाही आहेत. प्रथम बॅटिंग करताना नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर नागभूमी शिराळा टीमने बनवलेल्या आहेत धावा 41 आणि आता विजयासाठी 42 धावांचं लक्ष आहे टीम सागाव पंचायत समिती गटासमोर. येणारे 24 बॉल आपण करूया टॉस. कासेगाव टीम, कासेगाव पंचायत गण टीम, कासेगाव संघ या प्लीज. कॅप्टन कॅप्टन ये नंतर गप्पा मारू. ये दादा टॉस करूयात मॅच क्रमांक 2चा. विजयदादा धुरबुले आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. नागभूमी शिराळा टीम आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. कासेगाव पंचायत समिती टीम या मॅच मध्ये खेळेल. पाचुंबरी पंचायत समिती टीम सोबत. बोथ दी टीम्स ऑल दी बेस्ट. या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. कॉल कोणाचा असेल? पाचुंबरी पंचायत समिती गण छापा काटा, तुम्हाला कॉल द्यायचा आहे. स्पिन दी कॉइन. काटा कॉल आहे आणि हा काटाच आहे. येस यू वॉन्ट दी टॉस. पहिली मॅच बघितलीस, काय अभ्यास म्हणजे डोक्यात काय वाटलं? बॅटिंग पिच, बॉलिंग पिच, तुझ्या मनाप्रमाणे तुझ्या डोक्याप्रमाणे काय अभ्यास केलास? आता आपण 4 दिवस पाहतोय तर त्यामध्ये बॉलिंगलाच प्लस पॉइंट आहे, तर बॉलिंगच घेईल. येस. आणि काय बोलतो, टीम सगळी रेडी? किती प्लेयर्स आज सगळे या पहिल्या मॅचसाठी? संपूर्ण स्क्वॉड तुझी तयार आहे? ॲक्च्युली 15चा टीम बनवायची होती पण आमचे 17 जण आलेले आहेत. वाव, ही चांगली गोष्ट आहे. टॉस जिंकून गोलंदाजी घेतल्या. कासेगाव पंचायत समिती गट, तुमचं सगळ्यात पहिल्यांदा स्वागत आहे आमदार चषक 2024 मध्ये. काय बोलता, संपूर्ण टीम सज्ज? येस, नक्कीच पूर्ण टीम सज्ज आहे आमची. आणि टॉसच्या बाबतीत जर बघायला गेलं तर आम्ही पण टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीच घेणार होतो, पण नशिबाने टॉस हारलो. पण ठीक आहे, क्रिकेट आहे, बघू आपण, गेम दाखवू.
आमदार चषक 2024 कसं वाटतं या स्पर्धेबद्दल? या स्पर्धेचा संपूर्ण आज 4था दिवस आहे. या स्पर्धेचं संपूर्ण आपण पाहिलं तर मैदान ज्या पद्धतीने सजावट केले, या सर्व गोष्टी आल्यानंतर कसं वाटलं? नाही, मैदान खूपच भारी सजवलं आहे विजय थोरबोले यांनी. ही स्पर्धा घेण्यामागचं त्यांचं खूप मोठं कष्ट आहे. आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो नेहमी. ही स्पर्धा ह्याच्या अगोदर होणार होती, पण काही कारणास्तव ही स्पर्धा पुढे ढकलली गेली. पण ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं मी यूट्यूबवरती लाईव्ह पाहतोय गेले 3 दिवस झालं. आणि आज ह्या ग्राउंडवरती कधी खेळतोय असं झालं होतं. मी तसं व्हॉट्सअपवरती पण त्यांना मी कळवलं होतं की बाबा मला कधी खेळतोय असं झालंय. पण नशीब आज योग आला. बघू. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टीम पाचुंबरी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, टॉस जिंकल्या या मॅचचा, या टीमचा अर्थातच आताच्या मॅचचा अर्थातच पाचुंबरी पंचायत समिती गट या टीमनं दे वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. टॉस झाला आणि टॉसमध्ये तुम्ही किरण मस्कर सरांना आतापर्यंत ऐकलं. आपण वळूया सत्र क्रमांक 2 के. पहिला डाव तुम्ही पाहिला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम नागभूमी शिराळा टीमने बनवलेले 41 धावा. 42 धावांचं लक्ष आहे टीम सागाव पंचायत समिती गट या टीम समोर. चला मॅचला सुरुवात करा. दोन्ही संघांना विनंती आपण करूया. काय माहिती काहीतरी ते वाढलंय. मोबाईल वगैरे जवळ आला तर हा का? प्रारंभिक जोडी अर्थात स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट होते आणि या प्रारंभिक जोडीमध्ये अभिजित हवलदार आणि त्यांच्या सोबतीला विनायक पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. चला टीम नागभूमी शिराळा, आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखून घ्या. येस, चला गाडी काढून घेऊयात आपण. तो पाण्याचा टेम्पो आहे. एका बाजूला चिखलीचे अभिजित हवलदार तर एका बाजूला सागावचे विनायक पाटील तर एका बाजूला शिराळ्याचे पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती तयार होतील. हे पहिलं षटक जे पॉवर प्लेचं आहे ना, हे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी ज्यांच्या हाती बॉल सोपवलाय सुहास खोत यांच्या नावी पहिलं षटक आहे. आज स्कोरिंग मध्ये पिनू दादा आहेत, आपण त्यांनाही स्कोरिंग मध्ये पाहिलं आणि किंबहुना सुहास खोत आता गोलंदाजी करतायत. संतोष चव्हाण यांना देखील आपण स्कोरिंग मध्ये पाहिलं. आता ओव्हर नंबर 1 ला सुरुवात होते. पॉवर प्लेचं हे षटक आहे. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. पंचांचा येतोय सिग्नल. मॅचला होते सुरुवात. 24 बॉल 42 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अभिजित हवलदार तयार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना याच्याबद्दल आपण चर्चा करूया. पॉवर प्लेच्या षटकाच्या पाठी आपण चर्चा करतोय ना की जो 6 बॉलचा खेळ आहे ना, हा किती महत्वाचा आहे. कारण सुरुवात ही महत्वाची असतेच प्रत्येक सामन्यामध्ये. तुमची सुरुवात कशी आहे याच्यावरती बरंचसं काय अवलंबून आहे. बॅकअप आहे सी कॉर्नरला मैदानाच्या डाव्या बाजूला आणि एक लॉंग ऑनला, थोडासा लॉंग ऑन वाईडिश आहे. म्हणजे बॅकअप जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये ठेवलेलं आहे ना, ते ठेवलेलं आहे मैदानाच्या ऑन साईडला. एका बाजूला इन सर्कल, पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, इन सर्कल. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे. मॅचला सुरुवात. पहिला बॉल. वेग चांगला आहे. क्रिकेटिंग स्ट्रोक खेळ आहे. बॉल येऊ दिला आणि बॉलला बॅटचा चेहरा दाखवला. कोणतीही धाव या पहिल्या बॉलच्या पाठीमागे नाहीये. एक सावध सुरुवात आहे. या बॉलची सुरुवात जर आपण पाहिली तर सावध केली आहे. एका बाजूला टीम नागभूमी शिराळा या टीमने पहिला बॉल खेळला होता, तोही डॉट होता. आणि एका बाजूला आता सागाव पंचायत समिती गटाने जो पहिला बॉल खेळलाय तोही डॉट आहे. बॉल क्रमांक 2. उजव्या स्ट्रीच्या बाहेर भन्नाट वेगाने हाताळलेला बॉल. आता सुहास खोत वेगावरती स्वार होत आहेत. दुसरा बॉल डॉट टाकलाय. मनोबल वाढवणारा बॉल. पहा त्यांचे एक्सप्रेशन म्हणजे चेहऱ्याचे जे हावभाव आहेत ना, की गोलंदाजी करताना ताकद लावतायत, खांदा थोडासा वरती घेत आहेत आणि बॉल टाकतायत.
कमी गतीचा बॉल, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पंचांनी कळवलंय की हा नो बॉल आहे, म्हणजे हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. आपण या अगोदर चर्चा करत होतो की नो बॉल बद्दल. इम्रान खान पाकिस्तान यांनी कधी नो बॉल टाकला नाही. डेनिस लिली ऑस्ट्रेलिया. हा पहा गाईडलाईनचं खेळपट्टीचं उल्लंघन करत पंचांनी कळवलं की नो बॉल आहे. कमी गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु यानंतर फ्री हिट आहे. आपण कपिल देव यांच्याबद्दलही चर्चा केली. 38,940 बॉल त्यांनी एकदिवसीय आणि वन डे क्रिकेटमध्ये हाताळलेत. परंतु हे सर्व जे गोलंदाज आहेत ना, त्यांनी हेच सांगितलं की गोलंदाजी करताना त्यांच्या गोलंदाजीवरती किती मोठं नियंत्रण आहे. धावफलकावरती पहिली धाव आलेली आहे. 0 गडी बाद, 42 धावांचे लक्ष्य. पुन्हा एकदा आता सुहास खोत तयार आणि पंचांनी कळवलं की हा नो बॉल आणि यानंतर फ्री हिट. फ्रीटचा बॉल, कार्पेटचा फटका खेळा, मिड ऑफला संधी रनआउटची, परंतु झाली थोडीशी गडबड आणि त्यानंतर फलंदाजांना मुभा मिळाली क्रीज मध्ये येण्याची. ही धाव पूर्ण होते. ही धाव जोखमीची होती. ही धाव किती घातकी होती टीम सागाव पंचायत समिती गटासाठी. कारण एका बाजूला ज्या प्रकारे हा फटका खेळला होता, कॉल नाकारला गेला होता आणि पुन्हा कॉल स्वीकारला. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. बॉलला लगेच संरक्षण दिलंय. एक सिंगल धाव. हा जो सामना आहे ना, ज्या प्रकारे दोन्ही संघांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. दोन्ही संघ विश्वासाने मैदानाच्या आतमध्ये लढतायत. पाठीराखे व्याकुळ असतील पहिल्या विजयासाठी. एका बाजूला बॉल क्रमांक 5 बॅटिंगसाठी, एका बाजूला अभिजित हवलदार तयार. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, कव्हर्सला खेळला एक चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे लगेच केलंय, कोणतीही धाव नाहीये. एका बाजूला आता डॉट बॉल, ज्या अर्थी आपण चर्चा केली होती ना की पहिल्या ओव्हरमध्ये टीम सागाव पंचायत समिती गटाने डॉट बॉलचा रेशो वाढवला होता आणि त्याचं प्रतिउत्तर देताना नागभूमी शिराळा या टीमने देखील तेच केलंय. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हाही बॉल. सुहास खोत यांनी पहिलं षटक टाकलंय अवघ्या 3 धावेंचं. एका बाजूला 3 धावांचं हे षटक. प्रेक्षक कुठे बसलेले आहेत, तर अगदी छतावरती बसलेले आहेत हे 2 चिमुरडे आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. क्या बात आहे. म्हणजे हे दर्दी प्रेक्षक आहेत जे हळूहळू आता गर्दी करतील. म्हणजे जिथे जागा मिळेल, जिथून चांगलं बघायला मिळेल, तिथे हे बसलेले आहेत. क्या बात आहे. आणि कॅमेरावर नीरज, क्या बात आहे. म्हणजे कधी काय टिपावं, म्हणजे आपली नजर तिकडे जात नाही, त्याची तिकडे जाते. आपण फक्त मॅच कडे फोकस करतो आणि पुढच्या महिन्यामध्ये क्या बात आहे. म्हणजे महाराष्ट्र सोडून आता गुजरातकडे त्यांची कूच होणार आहे. म्हणजे हे तुमचं काम आहे. जर तुमचं काम बोललं तर तुम्हाला अनेक ठिकाणी संधी मिळते आणि ते त्यांनी चांगलं केलं. आणि खास करून ओमसाई MTC मग स्पर्धा नवी मुंबईला असो किंवा मुंबईसारख्या ठिकाणी असो किंवा मुंबईच्या बाहेर असो, त्यांनी नेहमीच चांगलं काम केलंय. चला, ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावरती आपण षटक आणा. चला, 5 मिनिटं आहेत एका षटकासाठी. चला घाई करा. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. आपण खुलं क्षेत्ररक्षण लावा, ही व्यूहरचना आहे. इथून पुढे आपण त्याची चर्चा करूया. बॅकअप जे आहे मिड विकेटला आहे. सी कॉर्नरला पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ. डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर नाहीये, डीप पॉइंट नाहीये. म्हणजे फार मोठं अंतर आहे मिड विकेट आणि सी कॉर्नर मध्ये. डीप मिड विकेट थोडासा वाईडिश आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये फार मोठं अंतर आहे. सी कॉर्नर लॉंग ऑन यांच्यामध्ये अंतर मोठं आहे. बॉलर तयार ओव्हर नंबर 2 साठी विराज निकम. बॉल हवेत खेळलाय, वेळेच्या चुकता नाहीये. विराज निकम स्वतः बॉलच्या खाली, विकेटचं पतन. पहिला धक्का लागलाय टीम सागाव पंचायत समिती गटाला आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लांबी पडली आहे कमी. धक्का क्रमांक 1 फलंदाज विनायक पाटील माघारी. विनायक पाटील यांचा स्ट्रोक अखेर फसला. राऊंड द विकेट गेले होते आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला. बॉल हवेत उभा राहिला. शरीरापासून दूर असणारा बॉल टोलवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर शरीरावरती नियंत्रण ठेवत, डोळ्यांचा संयोग ठेवत विराज नाईक यांनी आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पकडलाय झेल. अक्षय पानसरे असे खेळाडू होते ना ज्यांनी आपल्या फॉलो थ्रू मध्ये कोलांगडी उडी मारून पकडला कॅच. माफ करा, विराज
निकम आहेत, क्षमा असावी. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण वळूया. मनोज एका बाजूला बॅटिंग मध्ये आलेले आहेत, ज्यांची आपण चर्चा करत आहोत बॅटिंग ऑर्डर क्रमांक 3 वरती. यावेळेला आल्या पावली आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि लागोपाठचा दुसरा फलंदाज. टीम पंचायत समिती गट सागावचा माघारी आणि मनोज देखील आल्या पावली माघारी जात आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, आक्रमण एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच निवडला, परंतु या आक्रमणामध्ये लांबी कमी पडली आणि पुन्हा एकदा विराज निकम यांनी संघाला दुसरं सुयश मिळवून दिलंय आणि 3 या आकड्यावरती धक्का क्रमांक 2 लागलाय. मनोज आक्रमण करायला गेले आणि ते आक्रमण फसलंय. आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. एका बाजूला आपण चर्चा केली ना, या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक झालेली आहे आणि ती हॅट्रिक जर कुणी घेतली ना तर खऱ्या अर्थानं सनी चरापले यांनी पहिली हॅट्रिक घेतली आणि त्यानंतर प्रियांक पायमल यांनी काल घेतली आहे. आज या स्पर्धेतली तिसरी हॅट्रिक होईल का, आणि ती संधी आहे विराज निकम यांना. आता समीकरण तुम्ही जर पाहिलं ना, 16 बॉल 39 ची गरज. एका बाजूला बॅटिंग मध्ये अभिषेक पाटील, बॅटिंग ऑर्डर क्रमांक 5, माफ करा 4, आणि या बॉलच्या पाठीमागे पंचांनी कळवलं की वाईट +1 अशा घेऊया आपण 2 धावा. एका बाजूला अडचणी येतात, परंतु याच अडचणीमध्ये आता टीम पंचायत समिती गट सागावला चांगला खेळ करावा लागेल. ज्या अर्थी आपण टीम नागभूमी शिराळा या टीमला पाहिलं होतं, याही टीमने या 2 ओव्हरमध्ये 2 फलंदाज गमावले होते, परंतु मधल्या फळीने जो खेळ केला होता ना तो अप्रतिम होता. सरळ बॅटचा क्रिकेटचा पुस्तकी फटका, पॉइंटच्या क्षेत्ररक्षक तिकडे होते, एक सिंगल धाव मिळेल. त्यामुळे आता याही फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये वेळ व्यतीत करावा लागेल आणि किंबहुना डाव सावरावा लागेल. परिस्थिती आता बॅटिंगसाठी थोडीशी अनुकूल नाहीये, परंतु परिस्थितीमध्ये चांगला खेळ करावा लागेल. बॅटिंग मध्ये तुम्ही पाहिलं तर एका बाजूला अभिजित अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, जे प्रारंभिक जोडीत आलेत त्यांच्या सोबतीला अभिषेक आहेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. बॉलर तयार. हा फटका समोरच्या बाजूला, क्षेत्ररक्षक नाहीयेत, बॉल सीमारेषा चिरतोय. टीम पंचायत समिती गट सागावसाठी आलाय संघर्षाचा चौकार आणि हा चौकार खेळलाय अभिजित यांनी. आणि अखेर चौकार मिळाला. राऊंड द विकेट विराज गेले होते आणि त्यानंतर 5 जागेवरतून पाय रोवत खेळलेला फटका. ताकदीचा वापर चांगला होता, टायमिंग प्रॉपर होतं, बॉल सरळ गेला 4 धावांसाठी. यावेळेला ताकदीचा वापर, आणखीन एक मोठा टोला सीमारेषेच्या पलीकडे. अभिजित यांच्या बॅटचा बोलबाला सुरू झाला. सरळ 6 धावांसाठी आणखीन एक मोठा फटका आलाय. रहा के काटे चुपते नहीं, बड़ी छलांग मारना सिखाते हैं और इस गेंद की छलांग सीमा रेखा के बाहर सीधा 6 रनों के लिए. अभिजित यांचा एक मोठा टोला मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. त्यांचा बोलबाला, षटकार. ज्या प्रकारे बॅटिंग केली होती मधल्या फळीमध्ये टीम नागभूमी शिराळा टीमने, आणि आवर्जून उल्लेख करावा लागेल सौरभ आणि विराज यांनी जो खेळ केला होता त्या खेळाचं प्रत्युत्तर द्यायला आता अभिजित यांनी सुरुवात केली आहे. आता हा बॉल चांगला टप्पा पडल्यानंतर उसळतोय, कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. विराज निकम यांनी कमबॅक चांगलं केलं या बॉलच्या पाठीमागे आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत धाव फलकावरती धावा आलेल्या आहेत 16. 2 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे 26 धावा. 12 बॉल 26 धावांची गरज आहे अजूनही या मॅच मध्ये. म्हणजे इथून पुढे जे सरासरी आहे, रिक्वायर्ड रन रेट आहे 13चा, करंट रन रेट आहे 8चा, याचा विचार दोन्ही संघांना करावा लागेल. एका बाजूला एक चांगली स्थिती आहे नागभूमी शिराळा या टीमची, कारण या टीमला प्रति षटकाच्या पाठीमागे 13 पेक्षा कमी धावा खर्च करायच्या आहेत, तर एका बाजूला 13 पेक्षा अधिक धावा टीम सागाव पंचायत समिती गटाला प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे ठोकायच्या आहेत. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आपण करूया आणि यानंतर चला
पाचुंबरी पंचायत समिती गट आणि कासेगाव पंचायत समिती गट आपण तयार राहा, आपण तयारी करा मॅचची. यानंतर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लगेच उतरायचं आहे. ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत आता एक युवा खेळाडू विजय. 16 धावफलकावरती 16 धावा 2 गडी बाद. म्हणजे एका बाजूला बॅटिंग जर आपण पाहिली तर 8च्या सरासरीने सुरू आहे. 12च बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि रिक्वायर्ड रन रेट आहे 13चा. विजय तयार, एका बाजूला अभिषेक तयार. नजर रोखून धरली आहे. हे जे षटक आहे ना ते महत्वाचं आहे. पंचांनी कळवलं की हा व्हाईट बॉल आणि पुन्हा एकदा सुनील पाटील सरांची एक वेगळी शैली व्हाईट बॉलला देण्याची. आपण चर्चा करतोय ना की याच ओव्हरमध्ये गिअर बदलला होता टीम नागभूमी शिराळा टीमने. आता त्याच प्रकारे सागाव पंचायत समिती गटाला देखील गिअर बदलावा लागेल. छोट्या उसळीचा बॉल अंगावरती येणारा बॉल समोर खेळलाय एका धावेसाठी. हा जो फटका आहे ना तो आडव्या बॅटचा आहे, म्हणजे क्रॉस बॅटेड फटका ज्याला आपण म्हणतो ना. म्हणजे आडव्या बॅटने बरेचसे फटके हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाज खेळतात आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला अनेक वेळा येतो, कारण हा एक परवलीचा फटका आहे. बरेचसे फलंदाज असे आहेत की या प्रकारची फटकेबाजी करतात. उजवस्टीच्या बाहेरचा बॉल. पंच पुन्हा काय होतील आणि सांगतील की हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये निश्चित भर पडतीये. या गोष्टी टाळाव्या लागतील टीम नागभूमी शिराळा टीमला. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 19 वरती, माफ करा. 19 धावा 2 गडी बाद. बॅकफुटचा पंच क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या पाठीमागे जातील, बॉलचा पाठमोरा करतील. आणखीन काही धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. एका बाजूला विजय जोमाने कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत तर एका बाजूला अभिजित बॅटिंग करतायत. आतापर्यंत जो खेळ त्यांनी केलाय 10 बॉलच्या पाठीमागे 12. एका बाजूला अभिषेक बॅटिंग करतायत 2 बॉलच्या पाठीमागे 2 असं विश्लेषण करूया. बॉल क्रमांक 3 पार्टनरशिप 6 बॉलच्या पाठीमागे 17ची उभी केली आहे. परंतु एका बाजूला रिक्वायर्ड रन रेट आता हळूहळू वाढत चाललाय. वेळेची अचूकता नाहीये. बॉल हवेत आहे. ओ झेल घेण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा केली. क्षेत्ररक्षक होते सूरज होते. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्नच असतो. त्यामुळे जीवनात प्रयत्न केलाच पाहिजे आणि तो सूरज यांनी केला. अखेरच्या क्षणी बॉल हातापासून थोडासा दूर राहिला स्पर्श करून. ज्या प्रकारे आले, डायव्ह करण्याचा प्रयत्न, सूर मारण्याचा प्रयत्न केला. ही तळमळ असते आपल्या संघासाठी. परंतु हा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत आणि अखेरकार आणखीन एका विकेटचं पतन. पंचायत समिती गट सागावला आणखीन एक धक्का लागलाय आणि फलंदाज आउट होऊन माघारी जातील अभिजित हवलदार, ज्यांनी 11 बॉलच्या पाठीमागे 12 धावांचा खेळ उभा केला. आज असं वाटलं होतं की अभिजित चांगला खेळ करतील, पायांचा वापर करत पुढे आले, पदलालित्य होतं, परंतु फटका फसला, बॉल हवेत उभा राहिला आणि बाकीचं काम क्षेत्ररक्षकांनी चांगलं केलं. आणि याच ओव्हरमध्ये धक्का क्रमांक 3 लागलाय टीम सागाव पंचायत समिती गटाला. एका बाजूला विजयांचे अजूनही 2 बॉल शेष आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वैभव आलेले आहेत. वैभव यांना आता आपला चांगला खेळ करावा लागेल, कारण संघाला गरज आहे धावांची आणि ती भूक आता कोण पूर्ण करेल, कारण 8 बॉल 21चा थरार अजून बाकी आहे. हे 2 बॉल तितकेच महत्वाचे आहेत ना. धावा चांगल्या आल्या तर पंचायत समिती गट सागावसाठी सामना सोपा. बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला संरक्षण देतील. हजर जबाबीपणा तिथे दाखवला, कारण एक वेळेस झेलसाठी धावले होते, परंतु पाहिलं की आपण बॉल पर्यंत पोहोचू शकणार नाहीये, लगेच पाठीमागे आली, बॉलला संरक्षण दिलं. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत ना, समय सूचकता ज्याला आपण म्हणतो ना, या तितक्याच महत्वाच्या आहेत. म्हणजे एखाद्या वेळेवरती एखादा योग्य निर्णय किती महत्वाचा आहे. वेळेची अचूकता पुन्हा एकदा या फटक्याच्या पाठीमागे नाहीये, कोणतीही धाव मिळणार नाहीये. आता ओव्हर नंबर 3चा खेळ संपला आणि या ओव्हरमध्ये विजयांनी धावा खर्च केल्या अवघ्या 6, गडी बाद केला 1. आता येणाऱ्या 6 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी समीकरण आपण नव्याने मांडूया आणि समीकरण आहे इथून पुढे 6 बॉल 20 धावा. प्रेक्षक भिंतीवरती छोटे प्रेक्षक आहेत आणि ते पहा क्या बात आहे, ते वाकून देखील बघतायत, क्या बात आहे. म्हणजे भिंतीवरतून देखील सामना बघतायत, खेळाडूंना चेअरअप करतायत.
म्हणजे जागा जिथे मिळेल म्हणजे जिथून चांगलं आम्हाला बघता येईल तिकडे बसलेले आहेत म्हणजे बाल्कनी व्ह्यू म्हणायला काय हरकत नाही. क्या बात आहे. आपल्याला आवर्जून सामना थोडासा जवळून बघायला आवडतो आणि तोही चांगल्या प्रकारे बघायला आवडतो. हे सर्व हे लहानगे आज इथपर्यंत आलेले आहेत. 6 बॉल 20 ची गरज. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला वैभव तर एका बाजूला अभिषेक यांना आता हात खोलावे लागतील. अंतिम षटक बबलू 6-20 चा थरार. अड्डा बॅटचा फटका. आज वेळेची अचूकता साधावी लागेल. अभी नाही तो कभी नाही. आता नाही तर परत नाही. कारण पहिला सामना हा फार महत्वाचा असतो. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का किरण सर? एखादा पहिला सामना आपण जिंकला ना तर संघामध्ये एक चांगलं मनोबल वाढतं, एक चांगली ऊर्जा मिळते. त्यामुळे संघ दोन्ही प्रयत्न हाच करणार आहेत की आम्हाला हा सामना जिंकायचा आहे. 5 बॉलच्या पाठीमागे 19 ची गरज आहे. सामना जिवंत आहे. परंतु एका बाजूला आता चांगली बॅटिंग वैभव आणि त्यांच्या सोबतीला असणारे अभिषेक यांना करावी लागेल. स्ट्रायकर एंडला अभिषेक तयार. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु एकच सिंगल धाव. मोठा फटका नितांत गरजेचा आहे सागाव पंचायत समिती गटासाठी. येणारे 4 बॉल 18 धावांची गरज आहे. दर्द सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो दोस्तों कोई संघर्ष करके निकर जाता है आणि तो संघर्ष करावा लागेल दोन्ही संघांना. 4 बॉल 18 ची गरज. आणि हा बॉल उचललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरतून. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान. 6 चा लगान. मैच जिवंत ठेवणारा षटकार आलाय. अरे जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं ना जहाँ जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. हा सांगून जाणारा षटकार आलाय. आता 3 बॉल 12 ची गरज. जिथे मॅच वरती नागभूमी शिराळा टीमने पकड जमवली होती आता तिथे सागाव पंचायत समिती गट पकड जमवायला सुरुवात करतोय. परंतु एका बाजूला गोलंदाजीमध्ये विजय यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्षमता आहे. आज लढावं लागेल. प्रत्येक बॉल चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल. एका बाजूला आक्रमण केलंय फलंदाज वैभव. आपटलेला बॉल. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक आणि हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे देईल दस्तक. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार. मॅच मध्ये संघर्ष आता हळूहळू वाढू लागलाय. रंगत वाढली आहे आणि मॅच आता कोणाच्या दिशेने जाईल. आणखीन एक चौकार आलाय. मॅच जिवंत ठेवतो हा चौकार. समीकरण बदललंय. 2 बॉल 8. वैभव यांचा धुमाकूळ मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकार. एका बाजूला सुरुवातीचे बॉल तुम्ही विजय यांचे पाहिले ना अप्रतिम होते. म्हणजे त्या प्रकारची गोलंदाजी आज करावी लागेल. आज विजय यांना आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. 2 बॉल 8. आपटलेला बॉल. पंचांनी कवलय डेड बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. थोडस दडपण आलंय. प्रेशर आहे. असं म्हणतात ना की संघर्षातून नव्याचा जन्म होतो आणि इथून पुढे नव्याचा जन्म होईल का? कारण येणारे बॉल शिल्लक आहेत 2. धावा बनवायच्या आहेत 8. एका बाजूला गोलंदाज विजय आहेत. ओव्हर नंबर 4. सर्वांचं लक्ष वैभव आणि विजय यांच्यावरती. हा बॉल आणि हा बॉल बरंच काही सांगून जाईल. किंबहुना 1 धाव मिळेल. 2. स्ट्रायकर एंडला फेक केलीये आणि या बॉलच्या पाठीमागे 2 आल्यात. म्हणजे 1 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत 6 धावा. कोण विसरेल जावेद मियादाद यांना बहाल केलेला चेतन शर्मा यांनी षटकार. कोण विसरेल दिनेश कार्तिक यांनी 1 बॉल 5 धावांचा गरज असताना मारलेला षटकार. परंतु या सर्व गोष्टी इतिहास आहे, इतिहासकालीन आहेत क्रिकेट मधील. परंतु या स्पर्धेमध्ये इतिहास रचला जाईल का? किंबहुना 1 बॉल 6चा बचाव केला जाईल का? कारण 1 बॉल 6ची गरज. आणि काल देखील मला वाटतं अशा प्रकारचा सामना झाला आणि वाकुर्डे टीमचे करण यांनी अशा प्रकारची किमिया केली. 1 बॉल 6ची गरज. आग तूफान से निकल सकती है, कश्ती बुझा कर फिर जल सकती है. अरे हिम्मत मत हारना मेरे यारो, किस्मत कभी भी बदल सकती है. वेळ बदलायला वेळ लागत नाही. 1 बॉल 6ची गरज. आज जीवनातला सर्वोत्तम बॉल विजय यांना टाकावा लागेल टीम नागभूमी शिराळासाठी. तर वैभव यांना आपल्या जीवनातला सर्वोत्तम फटका सागाव पंचायत समिती गटासाठी खेळावा लागेल. 1 बॉलचा मित्रांनो सामना आवडला असेल ना तर एक क्रिकेटर म्हणून दोन्ही संघांना देऊया टाळ्यांचा प्रतिसाद. 1 बॉलचा
आणि एक बॉल 6 असताना हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय फलंदाज वैभव आणि हा सामना सागाव पंचायत समिती गटाने अखेर जिंकला. ओंजळीत आलेली मॅच टीम नागभूमी शिराळाच्या पाण्यासारखी निघून गेली आहे आणि अखेर हा सामना जिंकला सागाव पंचायत समिती गटाने. परंतु एका संघाने सामना जिंकला, परंतु नागभूमी शिराळा टीमने मन जिंकली. आपल्याही संघर्षाला आमचा सलाम आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. उदय दादा पाटील यांच्या वतीने वैभव सपकाळ यांच्या या खेळीसाठी पारितोषिक आलेलं आहे 500. क्या बात आहे. आणि सामनावीर पुरस्कार आहे 6 बॉलच्या पाठीमागे 20 धावा कुठल्या वैभव.